हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे तिकिटाविनाच मुंबई प्रवासाचं रहस्य. गावातला साधा शांत स्वभावाचा मुलगा समीर पाटील लहानपणापासून अभ्यासात हुशार पण मनाने खूपच अबोल. तो पुण्यात एका खाजगी कंपनीत कामाला होता. एके दिवशी त्याने आईला सांगितलं, "आई, मला 2 दिवसांसाठी मुंबईला जावं लागेल. ऑफिसचं एक ट्रेनिंग आहे." आईनं मान डोलावली. तिला ते काही विशेष वाटलं नाही. मुंबईला जाणं-येणं अनेकांना भाग असतं. पण समीरच्या या वाक्यानं त्याच्या आयुष्यातलं सगळं बदलून टाकणारं वादळ उठलं होतं. हे त्यावेळी कुणालाच माहिती नव्हतं. समीर सकाळी बॅग घेऊन घराबाहेर पडला. गावातल्या बसस्थानकावर त्याला अनेकांनी पाहिलं. त्यानं स्पष्ट सांगितलं, "मी पुण्याहून ट्रेन पकडून मुंबईला जाणार आहे." गावातील लोकांनाही खात्री झाली की हो, हा मुंबईलाच चाललाय. 2-3 दिवस गेले, समीर परत आला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. घरच्यांच्या मनात काळजी वाढली. 2 दिवसांनी समीरची आई थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. तक्रार दाखल झाली. पोलीस तपास सुरू झाला. सर्वात आधी रेल्वे रेकॉर्ड तपासले गेले. पुणे ते मुंबईच्या सर्व गाड्यांमध्ये त्याच्या नावाचं आरक्षण नाही. अनारक्षित डब्यात तिकीट काढलं का हे सुद्धा तपासलं, पण कुठेच त्याचं नाव नाही. ज्याने मुंबईला जातोय असं सगळ्यांना सांगितलं, तो माणूस तिकीट काढतच नाही. मग तो कुठे गेला? गावात अफवा पसरली. कुणी म्हणालं तो चोरी करून पळाला आहे. कुणी म्हणालं त्याचं कुणाशी प्रेम आहे, त्यासाठी तो घर सोडून गेला. कुणी तर म्हणाले तो अपघातात सापडला असावा, नाहीतर मोबाईल बंद का करेल? आई रोज रडत होती. पोलिसांनाही गोंधळ पडला होता. पोलिसांनी CCTV तपास सुरू केला. पुणे स्टेशनवरच्या कॅमेऱ्यात तो दिसलाच नाही. उलट गावाबाहेरच्या एका ATMच्या कॅमेऱ्यात तो दिसला. तिथं त्याने 15,000 रुपये काढले होते. मग तो मुंबईला गेला नव्हता. मग त्यानं खोटं का सांगितलं? 10 दिवसांनी एका लहान हॉटेलमधून फोन आला. "आई साहेब, आमच्या हॉटेलमध्ये एक तरुण 15 दिवसांपासून थांबलेला होता. आता अचानक गायब झाला. त्याचं आधार कार्ड इथे राहिलं आहे." आधार कार्ड पाहिलं तर तो समीरच होता. हॉटेल पुण्यातीलच, मुंबई नाही. म्हणजे त्याने गावातल्या सगळ्यांना खोटं सांगून प्रत्यक्षात पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. पोलिसांनी हॉटेलमधल्या रजिस्टरची चौकशी केली. समीरने त्याच्या नावाने नाही तर सौरभ या नावाने सही केली होती. त्याच्यासोबत एक मुलगीही आली होती. ही बातमी गावात पोहोचली. आता सगळ्यांना खात्री झाली ही प्रेमाची गोष्ट आहे. चौकशी केली असता ती मुलगी सोनाली देशमुख निघाली. समीरच्या ऑफिसमध्ये काम करणारी. तिचं लग्न ठरलेलं होतं, पण तिला ते नको होतं. समीर आणि सोनालीचं एकमेकावर प्रेम जडलं होतं. म्हणूनच दोघांनी मुंबईचं कारण पुढं केलं आणि प्रत्यक्षात पुण्यातच लपून राहिले. पण अचानक दोघंही गायब झाले. 15 दिवसांनी त्यांचा ठाव-ठिकाणा गोव्यात लागला. ते तिथे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी गेले होते. समीरच्या आईसमोर दोघे उभे राहिले. आईने डोळ्यातलं पाणी पुसलं. "बाळा, तू कधीच खोटं बोलत नव्हतास, पण एवढं मोठं खोटं आम्हाला न सांगता असं करणं बरोबर नव्हतं." समीरने मान खाली घातली. सोनालीने हात जोडले. शेवटी आईनं माफ केलं. समाजाचा विरोध झाला, पण प्रेमानं त्यांना आधार दिला. कधी-कधी सत्य दडवण्यासाठी लोक खोटं बोलतात, पण खोटं कितीही दडवलं तरी ते उघडकीस येतंच. समीरचं मुंबईला चाललोय हे खोटं अखेर उघड झालं. पण त्याचं खरं प्रेमही त्यातून जगासमोर आलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.